रामकृष्ण हरी नर्मदे हार. पायी परिक्रमा करत असताना आजचा दिवस 23वा. आज दुपार भोजन अविदा रामेश्वर महादेव मंदिर अविदा आणि संध्याकाळी मुक्काम आमचा जगदीश मडी जगदीश बापू मडी मयेज तटावर मुक्काम आहे आजचा. लगभग अंतर 22 किलोमीटर. बघा आता आमचा ग्रुप सज्ज आहे सगळं. आपल्याला पुढे मार्गस्थ हर हर नर्मदे. 6 वाजलेत. आता आमचं इथून प्रश्न होते शाश्वत मारुती धाम इथून प्रस्थान होते. आता 1 किलोमीटर पुढं मणी नागेश्वर दर्शन घेऊन पुढं आम्ही मार्गस्थ होणार. हर हर नर्मदे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी हर नर्मदे. राधे श्याम सीताराम जय हनुमान. पायी परिक्रमा करत असताना आम्ही आता शाश्वत मारुती धाम या ठिकाणापासून अर्धा किलोमीटर पुढे मणी नागेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आश्रमात आलेलो आहे. बघा नर्मदा महेश तटावर हा दक्षिण तटावर हा आश्रम आहे केशव महादेव मंदिर. खूप छान दर्शन झालं. आज 23वा आमचा नर्मदा परिक्रमातला प्रवास आहे. आमच्या माता माऊल्यांनी दर्शन झाले. सेवा करतात. दररोज आम्हाला जिथं सदाव्रत असेल तिथं आम्हाला शिजून घालतात. हर हर नर्मदे. ठीक आहे. ओम नमो नारायण. मणि नागेश्वर यहाँ पर नाग देवता आते हैं साल एक बार. नागमणि शिवलिंग में छोड़ते हैं 10 मणि. नाग मणि लेके निकल जाते हैं इसलिए इसका नाम रखा है मणि नागेश्वर. किस दिन आते हैं? समझ आता है पूनम में आते हैं. पूनम में आते हैं. नागपंचमी साल में ना साल में एक बार आते हो. एक बार आते हैं. कब आते हैं इनका जिसको मिला है उसका उदय हो गया. हो अच्छा. बघा खूप छान आहे. तीर्थ आहे, देव आहे आणि संत आहे. बा असे संत या ठिकाणी सगळ्या महात्म्यांचं आम्हाला दर्शन होतं. या ठिकाणी अनेक हे साधना स्थळे हे काय आहे साधना स्थळे आणि या साधना स्थळात दर्शन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला जीवन जगायची प्रेरणा मिळते. हर हर नर्मदे. बघा इथं एकदम रमणीय स्थान आहे साधना स्थळ. तुम्हाला मगाशी म्हणलं हे मणी नागेश्वर. या मणी नागेश्वरामध्ये बघा जिथं काय म्हणतात 6व्या आदेत आलेलं आहे. तिथं पक्ष्यांचा जुळजुळ वाहणारा पाणी पाहिजे. पक्ष्यांचा थोडा किलबिलाट पाहिजे. बघा इथं मोर आहे. तुम्हाला दाखवतो मोर. बघा मोर आहे इथं. बघा मोर आहे. गोमाता आहे. बघा या गोमाता आहे. खूप असं हे रमणीय स्थान आहे. बघा हर हर नर्मदे हर. नर्मदा पायी परिक्रमा करत असताना आज ही नदी लागली. हिचं नाव आहे मधुमती. बघा एकदम असं पुरासारखं पाणी आहे. आमचे सहकारी सगळे जाधव बाबा आहे, नारायण सर आहे. या ज्या नद्यांचे संगमय आहे यांच्या दर्शनामध्ये संगमामध्ये आगणित पुण्य आहे. बघा असा आमचा सगळा ग्रुप आहे. तिकडं पुढं माता माऊली त्या चालल्यात. हे पाणी 12 महिने हेच असं. याच्यात काही बदल होत नाही. बघा नदीचा ही मधुमती नदी आहे. 12वी नदी आहे. बघा हर हर रामकृष्ण हरी नर्मदे हर. पायी परिक्रमा करत असताना आता आम्ही या गावात आलेलो. बघा या अविदा रामेश्वर महादेव मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. इथं दुपारचं भोजन आहे. बघा दुपारचं भोजन या ठिकाणी आणि नंतर संध्याकाळी मुक्काम मडी जगदीश बापू. लगभग अंतर 22 किलोमीटर आहे. आज दुपार जेवण आश्रमामध्ये आराम केल्यानंतर भोजन घेतल्यानंतर आमचं प्रस्थान दुपारून 2 वाजता राहील. 10 किलोमीटर राहिले आता शेष फक्त दिवसभराचं. 10 किलोमीटर 12 किलोमीटर आलेलं आहे. बघा खूप छान मंदिर आहे रामेश्वर महादेव मंदिर अविदा गावाचं नाव आहे. बघा हे आता आश्रमात चालले. बघा खूप छान अशी सुंदर व्यवस्था आहे. गावात अविदा आहे आमचं ग्रुप. या ठिकाणी आलो. या स्थानाचं नाव आहे जगदीश बापूची मडी. सिद्ध महात्मा आहे. बघा सगळ्यांची सेवा करतायत. ते सिद्ध महात्मा आहे. असा गोल फेटा घालतात तुकोबारायांसारखा. खूप अशी परिक्रमाची सेवा करतायत. आता आम्ही काही मिनटं लांबून लोक येतात. तिथे असता नर्मदामय स्नान करतायत. जगदीश बापू महात्मे दर्शन घेत आहेत. अगदी नर्मदामय त्यांच्यावर काय प्रसन्न आहे. नर्मदामयाची त्यांच्यावर कृपा आहे आणि खूप अशी सुंदर अशी परिक्रमाची सेवा करतायत. तुम्हाला नर्मदामय दर्शन इथं असे विस्तीर्ण पात्र आहे. जवळजवळ किती रुंदी त्याची त्या पात्राची. आपण म्हणतो ना सागरामध्ये जी भरती ओटी येते. भरती ओटी आल्यानंतर काय होतं इथं पाणीची लेवल कमी जास्त होते. हर हर नर्मदे नर्मदे नर्मदे. मात गंगे हार जटा शंकरन. बघा एकदम डोळे भरून बघा. आता नर्मदा मैयाला तुम्ही बघा. बघा खूप छान पात्र आहे. बघा नर्मदा मैयाचे पाणी म्हणजे साक्षात आशुतोष भगवान आहे.
सूर्य आता जवळ आता वाजलेत आम्ही 3:30ला बरोबर आलो इथं आम्ही बघा. हर हर नर्मदे हर बघा. एक मिनिट. तर जगदीश बापू जगदीश मढी हे जगदीश बापूचा आश्रम आहे. खूप छान इथं आहे ना. नर्मदा माता मंदिर आहे बघा इथं पुढं. तुम्हाला दाखवतो नर्मदा माता मंदिर. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. अखंड नाम जय जय राम. अखंड नाम धुन चालू आहे बघा इथे. श्रीराम जय राम. अखंड नाम धुन चालू आहे बघा. अखंड नाम धुन चालू आहे बघा. हा खरा परमार्थ आहे. अखंड नामधुन चालू आहे. आज कितीतरी वर्ष झाले. मी ती नवी माई परिक्रमाय पण जसं पाहतो तसं ही सारखं इथं नामाचा जयघोष चालते. रात्रंदिवस शिवाय राम मंदिर आहे. वो कहने लगे दवाई चल रही है, दवाई में साथ में लेके चल रहा हूँ। वो डॉक्टर साहब इतनी दवाई दे रहे हैं, इतनी दवाई आयुर्वेदिक दवाई दे रहे हैं कि मैं आपको बता नहीं सकता। 20 दिन की दवाई 11,000 8,000 11,000 की दवाई दे रहे हैं कि आपकी हड्डी बढ़ रही है, बाथरूम में से हड्डी गुड़ गुड़ निकल रही है, जो दर्द है पेट का बहुत कम नहीं हो रहा, और ऐसे बैठ नहीं पाते हैं। अभी है दर्द जी एक पत्ती में बता दूं, उसका रस लगा के देखो जी अगर दर्द कम होता हो जी तो जितनी देर दर्द कम रहा है जी जैसे दर्द चालू हो तैसे फिर लगा ली। जी एक बार दुश्मन के गला पकड़ मिल जाए जी तो जब तक मरे नहीं तब तक दबाता रहे। बराबर दर्द की ही स्पेशल दवा जी और आपके वहाँ गाड़ा वाड़ा भी मिले, जी रास्ते में मिले, जी यहाँ भी मिले। जी पहले कट जाती थी उंगली जी तो उसकी पत्ती का रस लगा लो जी तो ठीक हो जाता है। शायद आपको ख्याल नहीं है, उसमें हीमोग्लोबिन ज्यादा आता है। जी।